मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा पद्धतीचे जे शिलाईतून उरलेले छोटे छोटे तुकडे असतात ना, त्यांचा रियूज तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता। जरुरी नाही की तुम्ही ब्लाउज पीसचेच घ्या, तुमच्याकडे जे कोणते कॉटनचे, कुर्तीचे कोणतेही कपडे असतील ना, त्यांचा तुम्ही आजच्या आयडियासाठी वापर करू शकता। आणि त्याचबरोबर अशा पद्धतीने लग्नात मिळालेले फेटे असतात ना, त्यांचा पण रियूज तुम्ही आजच्या आयडियासाठी करू शकता। तर चला जास्त वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर अशा पद्धतीने मी एक शिल्लक राहिलेला कपडा घेतलेला आहे, ठीक आहे। आणि याला आपण अगोदर ना स्ट्रेट आहे तो कट करू, कारण की हा असा वाकडा तिकडा आहे बघा। तर याची लांबी भरत आहे 18 इंच। तर 18 इंचच्याच आपल्याला इथे स्ट्रीप आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत आणि रुंदी 4 इंच घ्यायची आहे। तसे मी तुम्हाला स्क्रीनवरती पण दिलेली आहे आणि प्लस व्हॉइसओव्हर देऊन पण सांगत आहे, ठीक आहे। तर 18 इंच लांबी आणि 4 इंच रुंदीच्या आपल्याला या स्ट्रीप आहेत त्या कट करून घ्यायचे। तुमच्याकडे जेवढे रंग असतील तेवढे तुम्ही इथे कट करून घेऊ शकता। माझ्याकडे जेवढे आहेत तेवढे मी घेत आहे। परत एकदा तुम्हाला लांबी मोजून दाखवली 18 इंच। आता राहिलेले जेवढे पीस आहेत ना आपल्याकडे, तेवढ्यांचे आपल्याला सेम याच पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे। तर चला मी राहिलेले सर्व स्ट्रीप आहेत त्या कट करून घेते आणि दाखवते तुम्हाला। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, 1 2 3 4 5 6 टोटल 6 स्ट्रीप आहेत त्या मी कट करून घेतलेल्या आहेत आणि कडक रंगाच्या अशा ठेवून घेतलेल्या आहेत। आता बघा, हे आपल्याला अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायचे आहे, म्हणजे सर्व जे पार्ट आहेत ते आपल्याला एकमेकांवरती स्टिच करून घ्यायचे। तर चला शिलाई मशीनवरती। तर उपयोगात नाही म्हणून टाकून देण्यापेक्षा तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने तुमच्याकडे छोटे मोठे जे तुकडे असतील ना त्यांचा वापर करू शकता। त्याचबरोबर तुम्ही साडीवरचे ब्लाऊज जर शिवत नसाल तर त्यामधले पण असे तुम्ही म्हणजे वापरात आणू शकता आणि त्यांचा पण त्याच्यापासून पण एक क्रिएटिव्ह आयडिया आहे ती नक्कीच बनवू शकता। बघा, तो स्वतःच्या हाताने ज्या वस्तू बनवतो ना आपण, तर त्यांचा आनंद खरंच खूप वेगळा असतो। तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता। जर तुमच्याकडे शिलाई मशीन असेल आणि तुमच्याकडे थोडाफार वेळ भेटत असेल दुपारच्या टाईममध्ये, फावल्या वेळामध्ये पण तुम्ही करू शकता, ठीक आहे। आणि तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत चला, हाईप करत चला आणि कमेंट मात्र नक्की करत चला, कारण की तुमच्या कमेंट मी प्रत्येक कमेंट वाचत असते आणि रिप्लाय पण करत असते आणि तुमच्या कमेंट माझ्यासाठी खरंच मोटिवेशन असतात। तर कमेंट नक्की करत चला। तर आता हे पट्ट्या जोडून झाल्याच्या नंतर याची रुंदी बघा 18 इंच आहे आणि लांबी भरत आहे 21 इंच, ठीक आहे। तर 18 बाय 21 इंच आहे। आता लांबीनुसार एक फोल्ड केली, त्यानंतर परत रुंदीनुसार एक फोल्ड करायची, म्हणजे 4 फोल्डमध्ये हा कपडा फोल्ड आहे। आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे अंडाकृती आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे बघा। आणि ओपन केल्याच्या नंतर तो या पद्धतीने दिसत आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, आपण या स्ट्रीप जोडून घेतल्या आणि राऊंड शेप पण कट केला आणि त्याचबरोबर मी ना खाली एक आहे ना शर्टचा कपडा घेतलेला आहे बघा, थोडंसं कॉटनमध्ये आणि जाड असावा ना, त्यासाठी तुम्ही शर्टचा, पॅन्टचा कोणताही कपडा घेऊ शकता। बघा, मी हा शर्ट आहे ना हाच कट करून घेतला आणि याला जोडून अशा पद्धतीने ह्याच आकाराचा जो कपडा आहे तो बॉटमच्या बेससाठी कट करून घेतलेला आहे बघा, या पद्धतीने, ठीक आहे। आता त्यानंतर हा पीस आपण जरा वेळ साईडला ठेवू आणि या पार्टवरती ना आपण तुम्ही जर असे शिलाईतले उरलेले छोटे छोटे कतरणं टाकून घेतले तरी चालेल। त्याचबरोबर मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवले तसे लग्नात मिळालेले फेटे हे पण ठेवून घेऊ शकता। आता ह्याच फेट्याला मी इस्त्री करून घेतलेली आहे आणि हा आपल्याला यावरती व्यवस्थित असा घडी घालून ठेवून घ्यायचा आहे। तर मैत्रिणींनो, लग्नात भरपूर जणांकडे असे फेटे मिळतातच आणि नसेल तर तुम्ही ओढण्या घेऊ शकता, म्हणजे कोणतेही जे टाकाऊ कपडे असतील ना ते तुम्ही अशा पद्धतीने ते एकावरती एक ठेवून घेऊ शकता। आणि कापूस जर असेल तर उत्तमच आहे, पण जे असेल त्यामध्ये पण तुम्ही ही आयडिया नक्कीच बनवू शकता। तर बघा, या पद्धतीने मी 5-6 घड्या इथे टाकून घेतलेल्या आहे आणि इकडनं अजून कपडे ठेवून घेतले। आता खालचा जो अस्तरचा कपडा आहे ना तो पण आपल्याला अगोदर चेक करून घ्यायचा, म्हणजे कुठपर्यंत येतो आणि मगच कडेकडेला आपल्याला टाचणी लावून घ्यायची आहे बघा, ठीक आहे। आणि त्यानंतर आता याची ना आपल्याला म्हणजे स्टिचिंग कशी करायची ना ते पण सांगते। तर मी चॉक आणायला उठले होते, तर बघा इथे सेंटरला मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतला आणि एक मार्किंग करून घेतली। आता बघा सेंटर मिळालं आहे। आता इथे आपल्याला अंडाकृती आकारानुसार अशी मार्किंग करून घ्यायची। हे काय मी कुठलंही मेजरमेंट न घेता मार्किंग करत आहे। तुम्ही 2-2 लाईनमध्ये साधारणतः 1-1, 1.5-1.5 इंचाची अंतर ठेवून अशा पद्धतीने मार्किंग करून घेऊ शकता, म्हणजे आपल्याला अशीच यावरतीच स्टिच करायचं आहे। त्यासाठी मी ही मार्किंग आहे ती करून घेतलेली आहे। आता स्टिचिंग पण कशी करायची ना ते पण मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप दाखवते, पण अगोदर आपण हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो खालीच इथेच कट करून टाकू आणि मग शिलाई मशीनवरती जाऊया, ठीक आहे।
तर तुम्ही कतरणं जरी घेतली असेल तर सेम हीच पद्धत फॉलो करायची, मध्यभागी कतरण जरी टाकलेले असेल तर. आता बघा मध्यभागचा जो सर्कल आहे ना, म्हणजे मार्किंग केलेला, तो आपल्याला तिथून स्टिच करायला सुरुवात करायची आहे. तर मग माझी ना इथे बॉबिनची टीप व्यवस्थित येत नव्हती, कारण की केस बॉबिनमधून धागा निघला होता, त्यामुळे ती व्यवस्थित टीप येत नव्हती. आता त्यानंतर बघा दुसऱ्या बाजूला पण टीप मारताना सुई उचलून घ्यायची आणि इकडच्या बाजूने टीप मारून घ्यायची. सिंपल आहे. जितकं जाड कापडावरती तुमच्या मशीनवरती टीप येत असेल ना, तितके कापडं तुम्ही याच्यामध्ये घालून घेऊ शकता. आणि जशी मार्किंग केली बरोबर त्यावरतीच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. आणि सारखं केस बॉबिनमधून ना धागा निघत होता मला सारखं ते काढून परत परत लावावं लागत होता, कारण की खालून मग ना धाग्याची टीप चांगली येत नव्हती त्यामुळे. तर तुम्ही विचारतात ना तुमच्या मशीनला प्रॉब्लेम येत नाही का, तर माझ्या मशीनला पण येतो, पण मी ते एडिटिंगच्या वेळेस तुम्हाला दाखवत नाही, काढून टाकत असते. पण कधी ठेवते पण, कारण की काही ताईंना वाटतं की त्यांचीच मशीन म्हणजे काम काढते का, तसं नसतं. माझी पण मशीन काम काढते, म्हणजे त्रास पण देते मला, कारण की तिच्यावर लोडच तेवढा असतो. तिला तरी काय म्हणायचं, रोज तिला एकही दिवस सुट्टी नसती. जशी मला नसती तशीच मशीनला पण नसती. तर असं बोलता बोलता आपली टीप आहे ती देऊन झालेली आहे, जेवढी मार्किंग केलेली होती तेवढी. ठीक आहे. आता बघा परत पण आपल्याला जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ना, ते पण कट करून घ्यायचं आहे. म्हणजे जे मेन फॅब्रिक आहे ना, त्याच आकारात आपल्याला हे जे एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने. ठीक आहे. त्यानंतर मैत्रिणींनो, साईडला पायपिंग करण्यासाठी मी इथे एक अशा पद्धतीचा प्लेन ब्लाऊज पीसचाच कपडा घेतलेला आहे. याच्या आपल्याला आहे ना तिरप्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. तर ह्या विदाऊट मेजरमेंटचीच मी पट्टी कट करत आहे. तरी तुम्ही या पट्टीची रुंदी साधारणतः 2 ते 2.5 इंच रुंदीची पट्टी कट करून घेऊ शकता. आणि या पद्धतीने मी भरपूर पट्ट्या आहे ना तिरप्या कट करून घेते आणि मग ते आपल्याला अशा पद्धतीने एकमेकांना जोडून पण घ्यायचे आहेत. तर बघा कशा जोडायचे ते पण सांगते. तर 2 पट्ट्या आहेत त्या एकमेकांवरती अशा क्रॉसमध्ये ठेवायच्या आणि या पद्धतीने स्टिच करून घ्यायच्या आहेत. आणि परत यावरती आपल्याला दाबटीप पण देऊन घ्यायची आहे. आणि अशाच पद्धतीने आपल्याला सर्व जे पट्ट्यांचे तुकडे आहेत ना ते जोडून घ्यायचे. तर इथे मी तुम्हाला 2 जोडून दाखवले, राहिलेले पण जोडून घेतले. आता ही पट्टी पुरती की नाही ते पण आपण चेक करून बघूया. तर कुठूनही अशा पद्धतीने तुम्ही चेक करून बघू शकता. तर या पद्धतीने पुरत आहे माझी. तर सुरुवातीला आपण स्ट्रेट भाग कट करू आणि एक अर्धा इंचाची फोल्ड करून घेऊ आणि या पद्धतीने आपण अर्धा इंचाची मार्जिन सोडून ही जी पायपिंग आहे ती कंप्लीट करून घेऊया. ठीक आहे. आणि मी ना सारखं खालून चेक करत होते केस बॉबिनमधून धागा निघतोय का, कारण की आज तोच प्रॉब्लेम देत होतो मशीनला सारखा. त्यामुळे मग सारखं चेक करत होते. आणि बघा एंडिंगला आल्याच्या नंतर आपण आता हा जो ओपन पार्ट आहे ना तो अगोदर स्टिच करू आणि मग इकडनं डबल फोल्ड करून पायपिंग करून घेऊ. ठीक आहे. तर अगदी सोपं आहे मैत्रिणींनो. तर नक्कीच तुमच्यासाठी आजची ही पण आयडिया आहे ती युजफुल ठरली असेल. आणि तुम्ही हिचा टेबल मॅट म्हणून पण वापर करू शकता, किंवा मग टीपॉयवरती ठेवण्यासाठी बघा टीपॉय असतोच आपल्याकडे सोफा सेटच्या पुढे ठेवलेला, तर त्यावरती ठेवण्यासाठी पण याचा वापर करू शकता. म्हणजे तुमच्या सोयीनुसार तुम्ही याचा वापर करू शकता. आणि बसण्यासाठी तर आपण नक्कीच करतो, पाय पुसायला तर खरंच मन होत नाही, पण तुम्ही नक्कीच बसण्यासाठी बसकर म्हणून वापरू शकता. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण ही जी पायपिंग आहे ती कंप्लीट करून घेतलेली आहे. फायनली अशा पद्धतीने आपली डोअरमॅट आहे ती बनून तयार झालेली आहे बघा. आणि खालच्या साईडने अशा पद्धतीने दिसत आहे. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, तुम्ही याचा पायपुसणी म्हणून पण वापर करू शकता, त्याचबरोबर बसण्यासाठी बसकर म्हणून पण वापर करू शकता. फक्त साईज थोडी मोठी या एवढी साईडमध्ये पण बसता येते. लहान मुलांसाठी बसण्यासाठी याचा वापर करू शकता. त्याचबरोबर पायपुसणी म्हणून पण याचा वापर तुम्ही करू शकता. आणि बॅक साईडनी पण बघा आपण इथे कॉटनचा शर्टचा वापर केलेला आहे, त्यामुळे अजिबात घसरणार वगैरे काहीच नाही. आणि आतमध्ये पण आपण जे फेट्याचे कापड होते ना ते पण खूप सारे दाट असे घातलेले. तुम्ही वॉश करू शकता, हाताने धुवू शकता आणि मशीन वॉश पण करू शकता, अशा पद्धतीची आहे. तर नक्कीच मैत्रिणींनो, तुम्हाला आपली आजची आयडिया आहे ती आवडली असेल, व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर जाता व्हिडिओला एक छोटंसं लाईक करा, शेअर करा आणि तुमची कमेंट पण मला आवर्जून करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय.